हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. परत तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. जय श्रीकृष्ण. मी आत्ता आहे द्वारकामध्ये आणि द्वारकापासून मला जायचं आहे बेट द्वारकेला आणि नागेश्वर ज्योतिर्लिंगाला. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक जे ज्योतिर्लिंग आहे ते नागेश्वर आहे. तर तुम्हाला द्वारकावरून नागेश्वर किंवा बेट द्वारकाला जायचं असेल तर तुम्हाला लोकल ज्या ऑटो असतात त्यासुद्धा मिळतील. तुम्हाला जर का शेअर ऑटोने जायचं असेल तर 200 रुपये सीटनी जाता येईल. पण तुम्हाला जर का तुमची प्रायव्हेट ऑटो करायची असेल तर ते 1400 ते 1200 रुपयात तुम्हाला घेऊन जातील. जर तुम्हाला जायचं असेल तर इथे रोज 2 बस निघतात. सकाळी 7 वाजता एक, तीच बस जाऊन येते आणि 2 वाजता तीच जाते आणि 2 वाजता निघालेली बस रात्री 8 वाजता येते. त्यात ते तुम्हाला गोपी तलाव, रुक्मिणी मंदिर, भडकेश्वर महादेव मंदिर, बेट द्वारका आणि नागेश्वर ह्याचे दर्शन करून मिळते. पण तुम्हाला जर का इतर नागेश्वर आणि रुक्मिणी मंदिर आणि भडकेश्वर महादेव मंदिर कुठे आहे ह्याची इन्फॉर्मेशन हवी असेल तर माझा जो आधीचा ब्लॉग आहे द्वारकामधला, मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तुम्हाला जर का टॅक्सी करायची असेल तर तीसुद्धा 2000 ते 2500 रुपयात तुम्हाला इथे मिळेल, जी तुम्हाला बेट द्वारका, नागेश्वर, गोपी तलाव आणि रुक्मिणी मंदिर सगळं फिरवून आले. तर आम्ही तर इथे टॅक्सी केली द्वारका टूर्स अँड ट्रॅव्हल्स करून 2000 रुपयात. मी तुम्हाला गाडी देखील दाखवेल आणि तुम्ही इतरही जागेवरून बुक करू शकता, जागोजागे आहे. तर चला आता निघूया. ही आहे ती कार 4 पर्सनसाठीची, जी AC असणार. तर मी आता एक अर्ध्या तासात आलेली आहे नागेश्वर ज्योतिर्लिंगाला. हे जे ज्योतिर्लिंग आहे हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर मंदिर आहे. व इथे शिवजींची किती सुंदर प्रतिमा आहे ते सुद्धा बघा. इथे तुम्हाला कॅमेरामधून फोटोग्राफ वगैरे काढायचे असेल तर ते तुम्हाला 100 व 50 रुपयात काढून मिळतील. पण आता पहिले आपण दर्शन घेऊयात आणि मग आल्यावरती आपले फोटो घेऊयात. आज अजिबात नागेश्वर ज्योतिर्लिंगाला गर्दी नाही आहे. अख्खी दर्शन रांग रिकामी आहे. ओम नमः शिवाय. आज नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या इथे अजिबात गर्दी नाही आहे. तुम्हाला इथे पूजा वगैरे करायची असेल तर तुम्ही इथे घेऊन करू शकता. इथे जर का तुम्हाला नागेश्वर ज्योतिर्लिंगाला अभिषेक करायचा असेल तर ह्याची प्राईज आहे इथे. आणि इकडनं तुम्हाला थाली वगैरे मिळते. थालीची वेगवेगळी प्राइजेस 500, 1000, 2000 अशामध्ये. तर आता आम्ही पूजा करायला चाललेलो आहोत आतमध्ये नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या इथे. तिथे व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. तुम्हाला अशी पूजा करायला मिळेल.
आता आमचं दर्शन झालेलं आहे नागेश्वरचं आणि खूप ऊन आहे इकडे. आता आम्ही इकडनं चाललेलो आहोत बेट द्वारकेला. आता झालेत 12:40, ऑलमोस्ट 1 वाजत आला. बघू आता बेट द्वारकेला जायला किती वेळ लागतो. आणि हे मागे आहे आपले नागेश्वर ज्योतिर्लिंग. तर आता आम्ही जे दुसऱ्या स्पॉटला आलेलो आहोत नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्यावर, ते आहे गोपी तालाब. इथे 1600 गोपी त्या तालाबमध्ये उडी मारली होती त्यांनी. तर चला आपण पहिले गोपी तालाब बघूयात. तर आम्ही आता जे दुसऱ्या जागेवरती आलेलो आहोत ते आहे गोपी तालाब. इथे 1600 गोपींनी उडी मारली होती ह्या तालाबमध्ये. तर चला तो तालाब बघूयात. इथे तुम्हाला असं उसाचा रस किंवा काही थंड प्यायला वगैरे हवं असेल तर खूप सारे दुकानं मिळून जातील. इथे सगळ्या टॅक्सीज पार्किंगला थांबतात. आपल्याला आतमध्ये जावं लागतं. आओ मोठा भाई आओ. तर आता आम्ही अर्जुन कोंडीकडे जायला हा रस्ता आहे. आम्ही इकडनं चालत आलो. आणि गोपी तलाव सुद्धा त्याच साईडला. इथे असे पर्स वगैरेंचे दुकानं सुद्धा आहेत. लड्डू गोपालचे सुंदर सुंदर मूर्ती आहेत इथे. श्रीकृष्णासाठी ड्रेसेस वगैरे सुद्धा आहेत. पाणी नाही जसं की याचं नाव गोपी तालाब आहे. इथे गोपीचंदनचं सुद्धा खूप जास्ती महत्त्व आहे. खूप सारे लोक इकडनं गोपीचंदन विकत घेऊन जातात व इथे विकायला सुद्धा आहेत. तुम्ही इकडनं विकत सुद्धा घेऊ शकता. 50 रुपयाला 3 मिळते तुम्हाला असे वेगवेगळ्या साईजमध्ये. आणि इथे हा आहे तो गोपी घाट, जिथे सगळे गोपी या जेव्हा श्रीकृष्णाला भेटायला आले होते तेव्हा त्यांनी ह्या कुंडात उडी मारली होती. ये 20 के लिए बड़ा वाला नहीं है क्या? हा आहे गोमती. केवढे मोठे बगळे आहे तिकडे. नहीं तो ये 50 के लिए पकडलाय तोंडात. खूप सुंदर असा हा गोमती घाट आहे. गोमती तलाव आहे. गोपी तलाव आहे. गोपी तलाव आहे. ते किती वेळ भांडणं चालले त्या माशासाठी आहे का बघितलं. खूप सुंदर असा हा गोपी तलाव आहे. इथे हे गोपीचंदन घेतलेलं आहे. गोपीचंदनचं ओरिजिन इकडनं असतं, तर तुम्ही सुद्धा इकडनं गोपीचंदन घेऊ शकता. असे मोठे मोठे ब्लॉक 20 रुपयाला एक तुम्हाला मिळतील. इथे तुम्हाला उसाचा रस मिळून जाईल.
क्या नाम है पति पत्नी का नाम बोलो। खानदान में क्या लिखाना है अपना आगे ही आपका सुहाग का या सिंदूर बिंदी। इथे असे 2-3 मंदिर आहेत, तर तुम्ही ते सगळ्यांचे दर्शन घ्या. हे 4थं गोलकधाम मंदिर आहे, ज्याची एंट्री इकडनं आहे. इथे असे वेगवेगळ्या देवांचे फोटो आहेत व मूर्ती आहेत. आमचं इथे गोपी तलावचं दर्शन सुद्धा झालेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहोत बेट द्वारकाकडे. इकडनं बेट द्वारका 20 ते 21 किलोमीटर वरती आहे. तर आता आम्ही जे मंदिरात आलो आहे ते काही कुठलं फेमस मंदिर नाही आहे किंवा त्या पॅकेजमध्ये नव्हतं ना त्याच्यात. तर आता आम्ही जिथे आलो आहे ती मोगल माता देवीचं इथं मंदिर आहे भीमराणा गावात. आणि हे आहे ते मंदिर. इकडे पार्किंगला सोय आहे आणि इकडनं एंट्री आहे. हा स्टॅच्यू कोणाचा आहे? इथे कुठलं तरी कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि हे येते देवीचं मंदिर. ही जी देवी आहे ही स्वयंभू इथे प्रकट झाली आहे आणि खूप फेमस मंदिर आहे. हे येते मोगलधाम. तर इथे प्रसाद म्हणून हा भात मिळतं, बुंदी मिळते आणि ताक मिळतं. जो रस्ता सुद्धा छान आहे. चारों समुंदर है। हाँ, जो ओका वाली नेवी है ना वो सब देखने लगते हैं। ये जमीन भी नेवी के पास ही रहेगी ना। जो राउंड में निकलते हैं ऐसे नेवी वाले पूरा लगाते हैं। आंखों बंद करेंगे ऊंचा आवाज से। तर आत्ता आम्ही ज्या जागेवरती आलेलो आहोत त्या जागेचं नाव आहे हनुमान दांडी. आणि ही जागा खूप महत्त्वाची आहे कारण की ह्या जागेवरती हनुमानजी आणि त्यांचा मुलगा मकरध्वज ह्यांच्यामध्ये खूप महायुद्ध झालं होतं. गोष्ट अशी आहे जेव्हा रावणाचे भाऊ अहिरावण
रावणाने जेव्हा अहिरावणला सांगितलं होतं की तू लक्ष्मण आणि श्रीरामांना इथे कैद कर, तेव्हा त्यांनी ह्या पाताळ लोकाच्या द्वाराच्या इथे कैद केलं होतं. त्यावेळेस संपूर्ण जगात 12 द्वार होते पाताळ लोकात जायला. त्यातलं एक द्वार आहे इथे द्वारकामध्ये. तर श्री हनुमान, श्रीराम आणि लक्ष्मणच्या शोधात आले होते इथे, ह्या द्वाराच्या इथे. तेव्हा अहिरावणच्या सेनेत मकरध्वज जे हनुमानांचा मुलगा होता तो होता. तेव्हा हनुमानजीमध्ये आणि त्यांच्यामध्ये खूप महायुद्ध झाले होते. तर तेव्हा एक मकर मास्याने हनुमानला सांगितलं होतं, नाथ तुम्ही हे काय करता? तेव्हा हनुमानजी म्हणाले होते की तुम्ही मला नाथ नका बोलू, मी तर साधा मनुष्य आहे, तर ब्रह्मचारी आहे. तर मग तेव्हा ते बोलले होते की जेव्हा तुम्ही संजीवन पर्वत घेऊन जात होता तेव्हा तुमचा जो घाम खालती पाण्यात पडलेला, तेव्हा एका मकर मास्याने तो खाल्लेला आणि त्यांच्यातूनच हा तुमचा मुलगा जन्मलेला आहे, ज्याचं नाव मकरध्वज पडले आहे. मग त्यांनी तेव्हा मकरध्वजला सोडले होते, नाहीतर हे युद्ध कधी संपलेच नसते. तर आता ह्या जागेवरती दरवर्षी जे हनुमानची मूर्ती आहे ना, ती एक तांदुळा एवढी खालती जाते आणि मकरध्वजची जी मूर्ती आहे ती एक तांदळा एवढी वर येते, असं इकडच्या लोकांचं मान्यता आहे. आणि इथे स्वयं श्री राम होते ह्या जागेवरती आणि हनुमान होते, म्हणून ह्या जागेला खूप जास्ती प्रसिद्धी आहे व इथे खूप गर्दी देखील आहे. तर माझ्या मागे आता जे मंदिर आहे ते आहे आशापुरा माता मंदिर. आणि असं ऐकलं जातं की जेव्हा श्रीकृष्ण मथुरावरून पहिल्यांदा द्वारकेत आले होते तेव्हा त्यांनी इथे यज्ञ केला होता. आणि इथे जे यज्ञकुंड आहे पुढे ह्या खोलीमध्ये, तर ते अखंड आहे, म्हणजे त्यात कुणीही तूप किंवा लाकूड टाकत नाही, ते तसंच अखंड चालू राहतं. आणि श्रीकृष्णाची जी कुलदेवी होती ती सुद्धा आशापुरा माताच होती. आणि इथे मंदिर आहे, हे आहे ती आशापुरा मातेचं मंदिर. हे आहे ते कुंड. आणि हे इथे येऊन गेलेले वेगवेगळे साधू संत आहेत. मी जसं सांगितलं तुम्हाला की इथे श्रीकृष्णाने यज्ञ केले होते. इथे 84 असे यज्ञ आहेत जे स्वतः श्रीकृष्णाने केले होते कंस मामाचा वध केल्यावरती. बरोबर 84 कुंड आहेत. तर आता आम्ही आलेलो आहोत बेट द्वारकाला, पण इथे व्हिडिओ अलाउड नाही आहे, तर मग आम्ही फोन ठेवून देणार आहोत. पैसे देऊन टाकतो. आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही चहा पितोय. इतकं सुंदर द्वारकाचं दर्शन झालं. बेट द्वारका इथं श्रीकृष्ण स्वतः राहायचे, हे त्यांचं स्थान होतं, म्हणजे इथे ते राहायचे, त्यांचं घर आहे इथे. आत्ता आमचे दर्शन झालेले आहेत बेट द्वारकाचे. आणि बेट द्वारकामध्ये स्वतः श्रीकृष्ण राहायचे, म्हणजे इथं त्यांचं राहण्याचं स्थान होतं. आणि जे आपलं द्वारका आहे तिथे राज करायचे, ते राजधानी होती त्यांची. आणि आता आपण चाललेलो आहोत परत त्या ब्रिजवरती. तो ब्रिज जो बांधला आहे नवीन, तो आत्ता बांधला आहे काही वर्षांपूर्वी. आधी नाहीतर बेट द्वारकेला येण्यासाठी बोटीत यावं लागायचं. तर आता आपण निघूयात इकडनं आणि आम्ही आता शिवराजपूरला सुद्धा जाणार आहोत बीचला. तर आता आपण आलेलो आहोत सुदर्शन सेतूला आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे किती सुंदर श्रीकृष्णाचा जो मोरपंख आहे तो केला. सगळा समुद्र आहे.
हे इतकं सुंदर दिसतंय, तर तुम्ही देखील द्वारकेला येत असेल तर ह्या साईडला ह्या ब्रिजला नक्की या. आणि आता आपण चाललेलो आहोत शिवराजपूर बीचला. तर आता आम्ही आलेलो आहोत शिवराजपूर बीचवरती आणि आता सनसेटचा टाइम ऑलमोस्ट झालेला आहे. तर चला सनसेट बघूयात. तुम्हाला जर काही ते बोट रायडिंग वगैरे करायचं असेल तर ते सुद्धा मिळेल, तुम्ही बघू शकता. आणि आता सनसेट दिसतोय मागे. तिथं सोडू कशासाठी? तर अशा प्रकारे सनसेट सुद्धा झालेला आहे आणि हा समुद्र तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. आणि आमचं द्वारकेचं दर्शन सुद्धा झालेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कसं वाटलं यावर खूप छान वाटलं. तर माझ्या इतर ब्लॉग बघण्यासाठी मी त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, ते सुद्धा नक्की बघा. तब तक मी टेक केअर आणि बाय बाय बाय. काहीतरी बघतो. सोडला सोडला सोडला. जय द्वारकाधीश. जय श्री कृष्ण. जय द्वारकाधीश. गुलाब नाही दिसत इकडनं. खाली कसं उतरतो बघा, बघायचं होतं ना वर कसं जातो, खाली कसं उतरतो. द्वारकाधीशच्या इथेच तुम्हाला असा प्रसाद मिळेल. आम्ही आलेलो आहोत इथे प्रसाद करायला. ह्याला 30 रुपये टोकन प्राईज आहे, पण प्रसाद तर घेण्याच पाहिजे द्वारकाधीशच्या इथे. तर तुम्ही सुद्धा येत असाल तर ह्या जागेवरती नक्की या. मंदिराच्या एकदम बाजूलाच आहे.